तारदाळ ग्रामस्थांचा सीईटीपीच्या केमिकलयुक्त पाण्याला ठाम विरोध. महापौर व आयुक्तांना निवेदन. देशभक्त रत्नापाण्णा कुंभार सहकारी पाणीपुरवठा योजनेद्वारे इचलकरंजी सीईटीपीमधील प्रक्रिया केलेले औद्योगिक सांडपाणी तारदाळ व परिसरातील शेतीसाठी आणण्याच्या प्रस्तावाला तारदाळ ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. याबाबत ग्रामपंचायतीने बुधवारी इचलकरंजीचे महापौर, आयुक्त व सीईटीपी अध्यक्षांना लेखी निवेदन सादर केले. सोबत ग्रामस्थांचे स्वाक्षरीसह सामूहिक निवेदनही जोडण्यात आले आहे. ग्रामपंचायतीने म्हटले आहे की सीईटीपीचे पाणी केमिकलयुक्त असून दीर्घकालीन वापराने जमिनीची सुपीकता नष्ट होऊन 1 ते 2 वर्षात शेती नापीक होईल. तसेच भूजल दूषित होऊन पिण्याचे पाणीही खराब होण्याची शास्त्रीय भीती आहे. तारदाळ गावातील शेती व पिण्याचे पाणी 90% पेक्षा जास्त विहीर व बोरवेलवर अवलंबून आहे. मळे भागातील बहुतांश कुटुंबे पिण्यासाठी भूजल वापरतात. यामुळे तारदाळ हद्दीत सीईटीपीचे प्रक्रिया केलेले पाणी कोणत्याही परिस्थितीत सोडू नये. शेतकरी व ग्रामस्थांच्या आरोग्याचा विचार करून सदर प्रस्ताव तात्काळ रद्द करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल ग्रामपंचायतीस कळवावा. या प्रमुख मागण्या ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याने ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 45 नुसार ग्रामपंचायतीस हे पाणी नाकारण्याचा अधिकार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. तसेच देशभक्त रत्नापाण्णा कुंभार योजनेच्या सभासद शेतकऱ्यांना विश्वासात न घेता घेतलेला निर्णय एकतर्फी व अन्यायकारक असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. 6 ते 7 वर्षापूर्वीही असा प्रयत्न झाला असता ग्रामस्थांनी तीव्र विरोध करून तो हाणून पाडला होता, याची आठवणही निवेदनात करून देण्यात आली आहे. सदर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, गटविकास अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक शहापूर व पाणीपुरवठा योजनेच्या अध्यक्षांनाही पाठवण्यात आल्या आहेत. सरपंच व ग्रामसेवक यांच्या स्वाक्षरीने ही निवेदन देण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या या भूमिकेमुळे सीईटीपीचे पाणी तारदाळकडे वळवण्याचा प्रस्ताव आता वादाच्या भुवऱ्यात सापडला आहे. महान कार्य न्यूजसाठी बसगोंडा कडिमणी, तारदाळ. तारदाळ ग्रामपंचायतचे इथं सगळे काही नेते आणि लोकप्रतिनिधी इथं आलेले आहेत. शेतकरी इथं आलेले आहेत. त्यांचा अर्ज असा आहे की त्यांना असं ऐकण्यात आलं आहे की त्यांच्या शेतीसाठी जे लागणारं पाणी आहे ते देण्याचा म्हणजे आग्रह किंवा जे सीईटीपी प्लॅन्टचं इचलकरंजी सीईटीपी प्लॅन्टचं हे त्यांच्या शेतीला द्यायचं असं काय तर त्यांच्या ऐकण्यात आलं होतं. मला त्याच्याबद्दल असं म्हणायचं आहे की ज्या शेती ज्या आहे त्या शेतीचे मालक हे स्वतः आहे. त्यांची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे, स्वतंत्र त्यांची सगळी व्यवस्था पाण्याची वगैरे आहे. त्यामुळं त्यांना जबरदस्ती त्यांना पाणी देण्याचा कुणाचाही उद्देश नसणार आहे किंवा त्यांना कोणीही पाणी देऊ शकत नाही त्यांच्या मनाच्या विरुद्ध. त्यामुळं त्यांनी जो आमच्याकडे अर्ज दिला आहे, याचा ज्या अर्जाचं जे काय आहे त्याला आम्ही सविस्तर उत्तर आम्ही देऊ.